नमस्कार विद्यार्थी मित्र पालक शिक्षक आतापर्यंत तुम्ही ई गणित वर्ग या चॅनलला भेट देऊन इयत्ता 10वी गणित भाग 1चे 3 प्रकरणांचे व्हिडिओ आपण पाहिलेत आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण आपलं अध्यापन चालू ठेवलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो। गणित भाग 1चा हा पहिला टप्पा इथं मी थांबवतोय कारण पुढची प्रकरणं आत्ता जर दिली तर ते पुढे लक्षात राहणार नाही, म्हणून गणित भाग 2चा पहिला टप्पा मी आजपासून सुरू करतोय। गणित भाग 2 म्हणजेच भूमिती इयत्ता 10वी याचा अभ्यास करत असताना सर्व विद्यार्थ्यांना माझी एक सूचना राहील की इयत्ता 9वी मध्ये जे गुणधर्म तुम्ही शिकले त्या सर्व गुणधर्मांची पुन्हा एकदा तुम्ही उजळणी करा आणि मग 10वीचा अभ्यास तुम्ही सुरू करा। कारण बेस जर चांगला असेल तर भूमितीसारखा सोपा विषय नाही। म्हणून आजपासून मी इयत्ता 10वी गणित भाग 2चा पहिला टप्पा सुरू करतोय। जर तुम्ही आत्तापर्यंत ई गणित वर्ग या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि तुम्हाला नेहमीचे माझे व्हिडिओ पाहण्यासाठी जी घंटी आहे बाजूला दिलेली त्या घंटीवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2 म्हणजेच भूमिती। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 म्हणजेच भूमिती या भागातील समरूपता या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। त्रिकोण आणि त्याच्या अनेक गुणधर्मांचा अभ्यास आपण यापूर्वीच्या इयत्तेमध्ये केला आहे। इयत्ता 9वी मध्ये आपण त्रिकोणांची एकरूपता व समरूपतेचा अभ्यास केला आहे। या प्रकरणामध्ये आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळाशी संबंधित काही गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत। याच गुणधर्मांचा उपयोग करून प्रमाणाचे मूलभूत प्रमेय याची सत्यता पडताळणार आहोत। या समरूपता प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत? 1. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। 2. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय व त्याचा व्यत्यास। प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन, त्या अंतर्गत त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचा गुणधर्म। प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन, त्या अंतर्गत 3 समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे झालेल्या आंतरछेदांचा गुणधर्म। त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या, त्यावर आधारित उदाहरणे। समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर व त्यावर आधारित उदाहरणे। आज आपण बघणार आहे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हा गुणधर्म पाहण्या अगोदर थोडीशी आपण उजळणी करूया, कारण हे जर माहीत असेल तरच तुम्हाला हे प्रकरण समजणार आहे, ते म्हणजे गुणोत्तर व त्रिकोणाचे क्षेत्रफळ। याची माहिती आपण घेऊया। पहिल्यांदा आपण गुणोत्तर बघूया। ए आणि बी या 2 संख्यांचे गुणोत्तर m/n एवढे आहे। हे आपण कसं दाखवतो? a/b बरोबर m/n। त्यानंतर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची। हे माहीत असतं की आपल्याला हे प्रकरण थोडंसं समजायला सोपं जाईल। बोलूया आपण 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तराचा गुणधर्म आपण बघणार आहोत। त्यासाठी एक उदाहरण घेणार आहोत आपण। त्रिकोण घेऊया, त्या त्रिकोणाला एक लंब काढूया, नाव देऊया ए बी सी। लंब जिथे छेदतो त्याला नाव देऊया आपण डी। याचा आपण माहिती लिहूया इथं। त्रिकोण ए बी सी मध्ये पाया बी सी बरोबर B1, म्हणजे पाया जो BC आहे त्याला आपण B1 म्हणूया। त्यानंतर त्याची उंची बरोबर AD ही उंची आहे,
ही उंची बरोबर H1 म्हणूया आपण। मग त्याचं क्षेत्रफळ काय येणार आहे? त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ लिहिताना आपण A कंसात त्रिकोणाचं चिन्ह आणि ABC या पद्धतीने लिहितो आणि वाचताना याचं त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ असं वाचतो। बरोबर 1/2 पाया BC गुणिले उंची म्हणजे BC गुणिले AD। त्यानंतर दुसरा एक त्रिकोण घेऊया, त्या त्रिकोणालाही नाव देऊया, लंब काढूया, PQR असं त्रिकोणाचं नाव आहे। जिथे P बिंदूतून काढलेला लंब जिथं छेदतो त्याला आपण S नाव देऊया। त्रिकोण PQR मध्ये पाया QR बरोबर B2 आणि उंची PS बरोबर H1। इथे आपण त्याचं क्षेत्रफळ लिहूया। त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया QR गुणिले उंची PS। आता या दोन क्षेत्रफळांचा आपण गुणोत्तर घेणार आहोत, कारण आपल्याला तेच शिकायचं आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 BC गुणिले AD इथं लिहिलं आपण भागिले PQR चं क्षेत्रफळ किती आहे? 1/2 गुणिले QR गुणिले PS, ते इथे लिहूया आपण 1/2 गुणिले QR गुणिले PS बरोबर इथं आपण 1/2 ला 1/2 गेले, राहिलं काय शिल्लक? त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर BC गुणिले AD भागिले QR गुणिले PS। म्हणून त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर, आता BC म्हणजे काय आपण मानलेलं आहे? B1, AD म्हणजे काय मानलेलं आहे? H1, QR म्हणजे काय मानलेलं आहे? B2, PS म्हणजे काय मानलेलं आहे? H1। मग आपण त्या स्वरूपात इथं लिहूया BC B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2, हे आपलं सूत्र तयार झालं। मग याच्यावरून आपण म्हणू शकतो यावरून की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते। मी पुन्हा रिपीट करतोय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व उंची, संगत उंची म्हणूया इथं, यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। त्यानंतर याच्या अंतर्गत येणाऱ्या दोन अटी बघणार आहोत आपण। त्यातली पहिली अट आहे समान उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया। एक त्रिकोण घेतला इथं आपण PQ आणि R। आता समान उंची म्हणजे इथं उंची PS जेवढी उंची आहे तेवढीच उंची असणारा आपल्याला दुसरा त्रिकोण घ्यावा लागेल। म्हणून दुसरा एक त्रिकोण घेऊया आपण, काढूया, त्याचं नाव देऊया आपण LMN। आता ही उंची समान आहे का त्याची खात्री करूया आपण, म्हणजे PS आणि LH ही उंची समान आहे का। एक पट्टी घेतली आपण, बघा इथं साधारण 3.7 काहीतरी येते इथं, ही PS या त्रिकोण PQR च्या त्रिकोणाची उंची एवढी आहे। आता या त्रिकोणाची उंची तेवढीच आहे का बघूया आपण, 3.7, म्हणजे दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे। म्हणून ही सुद्धा उंची किती आली? H। PS बरोबर H आहे, त्यामुळं LH बरोबर सुद्धा H आलं। आता यांची आपण क्षेत्रफळांची सूत्र लिहूया। त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ बरोबर, आता मगाशीच आपण बघितलेलं आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया गुणिले उंची यांच्या गुणोत्तरा एवढं। आता इथं उंची समान आहे, 1/2 QR गुणिले H
भागिले 1/2 गुणिले mn गुणिले h. आता इथं 1/2 ला 1/2 जाणार आहेत, h ला h जाणार आहे. मग शिल्लक काय राहते बघा आता, त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ बरोबर QR छेद MN. म्हणून त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ बरोबर QR म्हणजे काय म्हणलेलं आपण B1 आणि MN म्हणजे काय B2, म्हणून B1 भागिले B2. मग याच्यावरून आपल्याला हे सूत्र झालं. तर याच्यावरून आपल्याला काय लिहिता येते बघा, गुणधर्म असा लिहिता येतो, समान उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणजेच समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. प्रमाणात असतात म्हणजे दोन्ही गुणोत्तर समान असतात. दुसरी अट बघूया आपण, समान पाया असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. त्यासाठी एक पुन्हा आकृती काढूया आपण. दोन त्रिकोण काढणार आहोत. त्रिकोण PQR, दुसरा त्रिकोण पाया QR असणारा दुसरा त्रिकोण आपल्याला काढावा लागेल, त्याला समान पाया होईल. याची उंची घेतली आपण PS. आता उंची H1 ने दाखवली आपण. दुसरा एक त्रिकोण घेतला, त्याचं नाव आहे LQR. म्हणजे या दोन त्रिकोणाचा पाया जो आहे तो समान आहे QR. उंची दुसऱ्या त्रिकोणाची आपण घेऊया, लंब काढला LH, उंची घेतली आपण H2. आता याची सूत्र आपण लिहिणार आहोत, त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण LQR चे क्षेत्रफळ बरोबर, आता याचं क्षेत्रफळ काय येणार आहे 1/2 गुणिले QR गुणिले PS. आता QR किती आहे B, कारण आपण पायासाठी B मानलेला आहे आणि उंचीसाठी H हे अक्षर मानलेलं आहे, भागिले 1/2 गुणिले B गुणिले LH. आता 1/2 ला 1/2 निघून जाणार आहे, B ला B निघून जाणार आहे. शिल्लक काय राहणार आहे, त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण LQR चे क्षेत्रफळ बरोबर PS भागिले LH. आता PS म्हणजे काय H1 आणि LH म्हणजे काय H2. त्या स्वरूपात आपण लिहूया, त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण LQR चे क्षेत्रफळ बरोबर H1 भागिले H2. हे सूत्र आपलं तयार झालं. मग यावरून आपण गुणधर्म काय लिहू शकतो, तर समान पाया असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणजेच समान पाया असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे ही दोन्ही गुणोत्तर समान असतात. दोन गुणधर्म लक्षात आले असतील तुमच्या, समान पाया असेल तर उंचीच्या प्रमाणात आणि समान उंची असेल तर पायांच्या प्रमाणात त्यांची क्षेत्रफळं असतात. आता याच्यावर आधारित काही आपण उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण बघूया. भूमिती म्हटलं की आकृती आवश्यक असते. आकृती काढूया. इथं ABC हा त्रिकोण दिलेला आहे. ए पासून एक लंब काढलेला आहे, त्याला नाव आपण जिथं छेदतो तिथं P नाव दिलेलं आहे. म्हणजे या त्रिकोणाची AP झाली उंची आणि BC झाला पाया. दुसरा एक त्रिकोण काढूया आपण, त्याला पण उंची काढूया, नाव देऊया DEF. आणि D मधून जो लंब काढलेला आहे तो जिथं छेदतो त्याला आपण G नाव देऊया. उदाहरण देऊया आपण. आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये रेख AP लंब बाजू BC, त्रिकोण DEF मध्ये रेख DG लंब बाजू EF, BC बरोबर 10,
EF बरोबर 5, AP बरोबर 4, DG बरोबर 6, तर त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ आणि त्रिकोण DEF चे क्षेत्रफळांचं गुणोत्तर याची आपल्याला किंमत काढायची आहे. म्हणजे जे पहिलं सूत्र आपण शिकलो त्या सूत्राचा वापर इथं आपल्याला करायचा आहे. उकल दोन त्रिकोण दिलेले असतील तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. हे आपण बघितलेलं आहे. इथं काय काय दिलेलं आहे? BC बरोबर B1 बरोबर 10, EF बरोबर B2 बरोबर 5, AP बरोबर H1 बरोबर 4, त्यानंतर DG बरोबर H2 बरोबर 6. आता आपण सूत्र लिहिणार आहोत. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण DEF चे क्षेत्रफळ बरोबर, पहिल्या त्रिकोणाच्या बाबतीत लिहूया आपण BC गुणिले AP, पण प्रत्येक वेळा आता हे लिहिण्यापेक्षा आपलं B1 गुणिले H1 लिहिलेलं सोपं पडतं. B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. आता त्याच्यामध्ये किमती भरूया. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण DEF चे क्षेत्रफळ बरोबर, किमती भरूया आपण. B1 ची किंमत किती आहे? 10. 10 गुणिले H1 ची किंमत किती आहे? 4 भागिले EF ची किंमत किती आहे? 5 गुणिले DG ची किंमत आहे 6. गुणाकार करू आणि नंतर भागाकार करू. बरोबर 10 गुणिले 4 40 आले आणि 5 गुणिले 6 30 आले. शून्याला शून्य गेले म्हणून त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण DEF चे क्षेत्रफळ बरोबर 4/3. हे आपलं उत्तर आलं. इथं नीट लक्षात ठेवायचे हे सूत्र. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. याच्यावर आधारित तुम्ही इतर उदाहरणं आणखी पुस्तकात आहेत ती सोडवू शकता. दुसरं उदाहरण बघूया आपण. पुन्हा आपण दोन त्रिकोण इथे घेतलेत, पाया समान असणारे ABC आणि DBC असे दोन त्रिकोण घेतलेले आहेत. हा AB लंब BC आहे, त्यानंतर DC लंब BC आहे. सोबतच्या आकृतीत इथं कोणाचं चिन्ह द्यायचं राहिलेलं आहे. कोण ABC आणि कोण DCB यांचं माप किती आहे? 90 अंश. AB बरोबर 10 आणि DC बरोबर 15. AB ची किंमत दिली आहे 10 आणि DC ची किंमत दिलेली आहे 15. तर त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण DCB चे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. म्हणजे इथं पाया कसा आहे? समान आहे आणि उंची दिलेली आहे. व त्याचंही सूत्र आपण शिकलेलो आहे. त्या सूत्राचा वापर इथं आपण करणार आहोत. उकल रेख BC हा दिलेल्या दोन्ही त्रिकोणांचा समान पाया आहे म्हणून B1 बरोबर B2. येथे AB बरोबर H1 बरोबर 10 दिलेले आहे आणि DC बरोबर H2 बरोबर 15 दिलेले आहे. समान पाया असलेले जे दोन त्रिकोण असतात त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. हे विधान आपण यापूर्वी बघितलेलं आहे की समान पाय असेल तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळ ही त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. मग त्यानुसार आपण लिहूया त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण DCB चे क्षेत्रफळ बरोबर H1 भागिले H2. हे सूत्र आपण लिहिलं. आता याच्यात किंमत भरूया आपण. H1 ची किंमत आहे 10, H2 ची किंमत आहे 15.
म्हणून त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण DCB चे क्षेत्रफळ बरोबर H1 आहे 10 भागिले 15. भागाकार करू आपण इथं. 5 एके 5, 5 दोने 10, 5 त्रिक 15. म्हणजे बरोबर किती येणार आहे उत्तर? 2/3. म्हणून त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण DCB चे क्षेत्रफळ बरोबर 2/3. हे आपलं उत्तर आहे. यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूया. म्हणजे तिसरं उदाहरण आपलं. समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 3:2 आहे. मोठ्या त्रिकोणाचा पाया 18 सेंटीमीटर आहे, तर लहान त्रिकोणाचा पाया काढा. आता इथं उंची समान आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलेलं आहे. क्षेत्रफळ प्रत्यक्षात दिली नाही आणि मोठ्या त्रिकोणाचा पाया दिलेला आहे आणि लहान त्रिकोणाचा पाया काढायला सांगितलेला आहे. उकल. समजा A1 व A2 ही अनुक्रमे मोठ्या व लहान त्रिकोणांची क्षेत्रफळे आहेत आणि B1 व B2 अनुक्रमे त्यांचे संगत पाया आहेत. म्हणून A1/A2 बरोबर 3/2. कारण A1 आणि A2चं क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला 3:2 दिलेलं आहे. म्हणून A1/A2 बरोबर 3/2. समान उंची. आता उंची समान आहे. समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. हे विधान आपण यापूर्वी बघितलेलं आहे. त्यानुसार आपण लिहूया. म्हणून A1/A2 बरोबर B1/B2. आता यामध्ये किमती कुठल्या कुठल्या दिलेल्या आहेत आपल्याला? A1/A2 ची किंमत दिलेली आहे 3/2. तसंच B1 म्हणजे काय म्हणलेलं आहे? अनुक्रमे त्यांचे संगत पाया. म्हणजे B1 म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा पाया, तो किती दिलेला आहे? 18. आपल्याला लहान त्रिकोणाचा पाया म्हणजेच B2 ची किंमत काढायची आहे. म्हणून A1/A2 बरोबर 3/2. ते लिहिलं आपण. बरोबर B1 ची किंमत आहे 18/B2. आता इथे तिरकस गुणाकार करू. 3 गुणिले B2 बरोबर 18 गुणिले 2. म्हणून 3 गुणिले B2 यातलं 3 जे आहे इकडे गेल्यानंतर भागिले होणार आहे. 18 दुने 36 भागिले 3. म्हणून B2 बरोबर 12. म्हणजेच लहान त्रिकोणाचा पाया हा 12 सेंटीमीटर आहे. आज आपण शिकलो दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढण्याचे सूत्र. 2 समान उंची असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढण्याचे सूत्र. 3 समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढण्याचे सूत्र आणि यावर आधारित उदाहरणे. उदाहरणे इथं थोडीच दिलेली आहेत. तुम्ही पुस्तकाचा आधार घ्या आणि अनेक उदाहरणे सोडवण्याचा सराव करा. धन्यवाद.